नमस्कार मित्रांनो, मी भूषण तांबे इनरूट्स हॉरिझॉन मधून एक नवीन जबरदस्त आपले संजीवनी कॅप्सूल आहे त्याचा आपण रिझल्ट घेऊन आलो आहे। तसेच त्याबरोबर आपला डायरिव्हर्स आहे त्याचा आपण या ठिकाणी लाईव्ह मध्ये रिझल्ट काय आलाय ते पाहणार आहोत। आज आपण आलो आहोत मुकुंदनगर या जिल्ह्यात आपण आलेलो आहोत। आपण मॅडमलाच त्यांचं आपलं नाव विचारूया आणि त्यांना काय रिझल्ट आलाय हे त्यांना विचारू। नमस्कार, तुम्ही संजीवनी कॅप्सूल खाताय, किती दिवसापासून खाता ती? मी एक 6 महिन्यापासून संजीवनी कॅप्सूल खाते आणि डायजेस्ट लिव्हर ऑइल तेल ते सुद्धा संध्याकाळी पायाला मालिश करते। आता तुम्हाला जर बघितलं तर आपण हे संजीवनी कॅप्सूल सजेस्ट केली। तुम्हाला काय त्रास होता बरं? मला शुगरचा त्रास आहे 15 वर्षापासून। 15 वर्षापासून शुगरचा त्रास। हो। आता तुम्ही संजीवनी घेताय, आता तुम्हाला कसं वाटतंय? मला एकदम आता बरं वाटतंय, एकदम चांगलं वाटतंय आणि बाकीचे पण माझे जो प्रॉब्लेम येतात ते पण कमी झाले, एकदम हो कमी वाटते। आता आपल्याकडे रिपोर्ट आहेत बघा, तुम्ही इकडे आपण रिपोर्ट पाहूया। हे बघा, यामध्ये तुम्हाला शुगर दिसतीये ही जेवणा अगोदर 176 आहे, 276 आहे आणि जेवणाच्या नंतर 360 होती। आता डॉक्टरांनी तुम्हाला यावर काय सल्ला दिला होता? आता शुगर पाहून मला डॉक्टरांनी इन्सुलिन चालू केले होते। नंतर मी इन्सुलिन घेतले आणि म्हणजे बरेच जवळजवळ 5-6 महिने इन्सुलिन घेतले मी। त्याच्यानंतर मला आता 6 महिन्याच्या नंतर हे संजीवनीची बॉटल मिळाली नाही, तर ते तेव्हापासून मी सारखी संजीवनीची बॉटल टॅबलेट घेते। सकाळी गोळी आणि संध्याकाळी गोळी घेते आणि डायरिव्हर्सची मसाज तुम्ही संध्याकाळी झोपण्या अगोदर करता। याचा इन्सुलिन तुमची आता कशी बंद आहे, चालू आहे? इन्सुलिन बंद आहे आता माझी। मी आता फक्त टॅबलेटच घेते आणि गोळी पण चालू आहे माझी, पण टॅबलेट मुळे मला एकदम चांगला फायदा झाला, एकदम तुम्हाला आराम पडला। आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्या सोबत आहे हा रिपोर्ट बघितला तुम्ही तर या 6व्या महिन्यात आहे, आपण 16 तारखेला रिपोर्ट केला। हा जर बघितली तर जेवणा अगोदर जी शुगर आहे तुमची जेवणा अगोदर आहे ती 109 झालेली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही की जेवणानंतर किती 155 शुगर आहे। म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे संजीवनी कॅप्सूल हे पूर्ण काय एक न्यूट्रिशन आहे, कुठल्याही प्रकारचं हे काय औषध नाही, हे काय एक न्यूट्रिशन आहे। म्हणजे आपण जे म्हणतो एक संतुलित आहार हा काय चांगल्या आरोग्याचा मूलमंत्र आहे, त्या पद्धतीने हे संजीवनी काय करते आपलं काम करते। आणि तुम्ही डायरिव्हर्स जर बघितलं तर डायरिव्हर्स हे मसाज ऑइल आहे की जे की संध्याकाळी आपण काय करायचंय झोपताना त्याची हाताला आणि पायाला मालिश करून काय करायचंय आराम करायचा आहे। 2 टाइम ही कॅप्सूल आणि संध्याकाळी झोपताना जर आपण याची मालिश केली 10 ड्रॉप घेऊन त्याची मालिश केली तर संपूर्णपणे आराम पडताय। आणि आता तुम्ही जर समजा शुगर पासून तुम्हाला एकदम पूर्णपणे आराम पडला, छोटे मोठे काही तुम्हाला जे आजार होते त्याच्याबद्दल पण तुम्हाला एकदम आराम वाटतो। आता तुम्ही इतर जे पेशंट आहेत की त्यांना ही जे न्यूट्रिशन आहे संजीवनी कॅप्सूल हे न्यूट्रिशन हे खायला आता तुम्ही सांगता का? हो 100% सर्वांनी घ्यायला पाहिजे, सगळ्यांनी घ्यायला पाहिजे। आणि सगळ्यात सोपा पर्याय आहे, तुम्ही चांगलं तुम्हाला खाण्यात जर येत नाहीये तर तुम्ही बाहेरनं जर न्यूट्रिशन घेतलं तर तुम्हाला पूर्णपणे आराम आहे। जसं की मी मागाशी म्हणालो, सर्वोत्तम आहार हा चांगल्या आरोग्याचा मूलमंत्र आहे। धन्यवाद। तर जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगेन की ही संजीवनी कॅप्सूल हे ऑनलाईन कुठल्याही प्रकारे भेटत नाही। तुम्ही तुमच्यापर्यंत हा जो व्हिडिओ आलाय, जो तिथे कॉन्टॅक्ट नंबर असेल, अधिकृत डिस्ट्रीब्युटर कडूनच ही संजीवनी कॅप्सूल तुम्ही विकत घ्या, ही कळकळीची विनंती आहे। धन्यवाद।